शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी आणि आकाश ऑफिसला जाण्यासाठी निघतात. तर भूमीला आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार आठवत असतो. रघु काकांवर हल्ला नक्की कोणी केला असेल आणि या सगळ्यामागे कोण असेल याच गोष्टींचा ती विचार करत असते. आणि त्यावेळी ड्रायव्हर ऑफिसकडे न जाता दुसऱ्याच रस्त्याकडे गाडी वळवतो आणि त्यामुळे आकाश त्याला विचारतो की ड्रायव्हर काका, तुम्ही कुठे चाललाय नक्की? आपल्या ऑफिसला जाण्याचा रोड दुसरा आहे. आणि त्यावर भूमी त्याला सांगते की आकाश, ते बरोबर रस्त्यानेच चालले आहेत. त्यामुळे आकाश तिला विचारतो की सायकल राणी, आपण नक्की कुठे चाललोय, प्लीज सांग ना मला. मात्र भूमी त्याला काही सांगत नाही. ती आकाशला समजावते की तू थोडा वेळ वाट बघ, तुला समजेलच. आणि त्यामुळे आकाशही गप्प बसतो. तर दुसरीकडे कदम काही फाईल्सवर रागिणीची सही घेण्यासाठी गेलेले असतात. आणि त्यातीलच एका फाईलमध्ये रागिणीला एक कागद सापडतो आणि तो कागद बघून तिला धक्काच बसतो. कारण त्यामध्ये जुन्या डॉक्युमेंट्सची एक लिस्ट असते आणि ती याबद्दल लगेच कदमांना विचारते. तर कदम तिला सांगतात की हा कागद चुकून फाईलमध्येच राहिला. तर रागिणी त्यांना विचारते, पण इतक्या जुने? त्यावर कदम सांगतात की भूमी मॅडमनी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या डेटा बँकमधून मागवले आहेत. आणि ते ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर कदम तिला सांगतात की ज्या दिवशी अभिजित सरांच्या जागेवर भूमी मॅडम आल्या त्याच दिवशी त्यांनी मला हे काम सांगितलं. आणि त्यामुळे रागिणी विचारात पडते की इतक्या जुन्या माहितीची भूमीला नक्की काय गरज पडली. आणि मग त्यानंतर ती कदमांना याबाबत विचारते. मात्र कदमांना देखील काहीच माहिती नसते. तर या सगळ्यामागे भूमीचा नक्की काय हेतू आहे हे रागिणीला शोधून काढायचे असते. आणि त्यामध्ये कदमांचा अडथळा नको, त्यामुळे ती मुद्दाम त्यांना राजापूरच्या ब्रांचला पाठवते. आणि त्यानंतर स्वतःशीच म्हणते की या सगळ्यामागे भूमीचा नक्की काय हेतू आहे ते शोधून काढायलाच हवं. तर दुसरीकडे भूमी आणि आकाश सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलला बघून आकाश खूपच घाबरतो आणि भूमीला विचारतो की आपण इथे का आलोय. त्याचवेळी प्रशांतही तिथे येतो. तर आकाश त्याला विचारतो की प्रशांत दादा, इथे कोणाला बाऊ झाला आहे का? आपण सर्वजण इथे का आलोय? मात्र भूमी त्याला काही सांगत नाही. ती आकाशला समजावते की तू चल माझ्यासोबत. आणि मग ती आकाशचा हात पकडून हॉस्पिटलमध्ये जाते. आणि त्यानंतर ते तिघेजण एका रूममध्ये जातात. तर त्या रूममध्ये रघु काका असतात. आणि रघु काकांची अवस्था बघून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. तो रडतच रघु काकांजवळ जातो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र रघु काका काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे आकाश खूप घाबरतो. तर भूमी त्याला धीर देत शांत करते आणि शांतपणे एका जागी बसायला सांगते. तर आकाश रडतच म्हणत असतो की रघु काका, बोलणारे माझ्याशी बघ, मी तुला भेटायला आलो आहे. मात्र भूमी आकाशला शांत करत म्हणते की रघु काकांचा अपघात झाला आहे, त्यांना खूप लागलंय. त्यामुळे ते थोडे दिवस असेच राहणार आहेत. तू काळजी करू नको, ते लवकरच बरे होतील. आणि मग ती प्रशांतला डॉक्टरांबद्दल विचारते. तर प्रशांत सांगतो की माझं सकाळीच डॉक्टरांसोबत बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की रघु काका कोमात गेलेत. ते कधी शुद्धीवर येतील माहीत नाही. आणि ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आकाश तिला विचारतो की काय झाले नक्की रघु काकांना. आणि त्यावर भूमी सांगते की रघु काकांना बरं होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागणार आहे, पण तू काळजी करू नको, कारण ते लवकरात लवकर बरे होतील असं त्यांनी मला पिंकी प्रॉमिस केलं आहे. आणि मग ते ऐकून आकाशच्या जीवात जीव येतो. आणि मग थोड्या वेळाने ते दोघे जण ऑफिसला जाण्यासाठी निघतात. मात्र जात असताना भूमी प्रशांतला सांगते की तू रघु काकांजवळच थांब, त्यांची काळजी घे. त्यावर तो हो म्हणतो आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो. त्यानंतर भूमी आकाशला म्हणते की तू मला पाडव्याचं गिफ्ट मागितलं होतं ना, ते मी तुला दिलं आहे. मात्र रघु काकांची अशी अवस्था बघून तुला खूप त्रास झाला असेल, हे मी समजू शकते. त्यावर आकाश म्हणतो, नाही सायकल राणी, रघु काकांचा अपघात झाला, यात तुझी काही चूक नाही. त्यामुळे तू प्लीज सॉरी म्हणू नको. आणि त्यानंतर भूमी त्याला सांगते, पण आपण रघु काकांना भेटण्यासाठी इथे आलो होतो, हे फक्त आपल्या दोघांचा सिक्रेट आहे, त्याबद्दल कोणाला काहीच सांगायचं नाही. आणि त्यावर आकाशही हो म्हणतो आणि भूमीला मिठी मारतो.
त्यानंतर भूमी आणि आकाश ऑफिसमध्ये जातात. भूमीने जी काही माहिती मागवलेली असते ती सगळी एका पेनड्राईव्हमधून कदम तिला देतात. राजा काकांनी भूमीला पासवर्ड देखील दिलेला असतो, त्यामुळे भूमी लगेच तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते. मात्र तो पेनड्राईव्ह रिकामा असतो, त्यात एकही फाईल नसते आणि ते बघून भूमीला धक्काच बसतो. ती कदमांना याबाबत विचारते तर कदमही घाबरतात. ते भूमीला म्हणतात की मी सगळा डेटा जसाच्या तसा यात घेतला होता, तो नक्की कुठे गेला खरंच मला माहीत नाही. तर दुसरीकडे तो सगळा डेटा रागिनीकडे असतो आणि ती हसतच म्हणत असते की भूमी, तुला काय वाटलं माझ्या अभिजितने केलेले घोळ तू सगळ्या जगासमोर घेऊन येशील का? पण मी असताना असं काहीच होणार नाही. मी आणि अभिजितने आत्तापर्यंत काय काय केलं आहे हे कधीच कोणाला कळणार नाही. आणि मग ती तो पेनड्राईव्ह तिच्याच केबिनमध्ये एका ड्रॉवरमध्ये ठेवून देते. मात्र जोपर्यंत भूमी समोर आहे तोपर्यंत तिच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवं असं ती ठरवते. तर दुसरीकडे कदम भूमीला म्हणत असतात, जर त्यांना माझ्यापासून काही लपवायचंच होतं तर त्यांनी मला पासवर्ड दिले नसते. मग उरल्या फक्त रागिनी आत्या. मात्र ती रागिनी आत्यावर संशय घेत नाही. रागिनी आत्या असं काहीच करणार नाही याची तिला पूर्ण खात्री असते. तर दुसरीकडे भूमी आणि आकाश सकाळी नक्की कुठे गेले होते हे शोधून काढण्यासाठी रागिनी आकाशकडे जाते. ती मुद्दाम आकाशसोबत गप्पा मारते आणि त्यानंतर त्याला विचारते की सकाळी ब्रेकफास्टला काही स्पेशल बनवलं होतं का? त्यावर आकाश म्हणतो नाही, फक्त पोहे आणि सूप होतं. तर रागिनी विचारते, मग तुम्हाला ऑफिसला यायला एवढा वेळ का झाला? तुम्ही कुठे गेला होता का? मात्र तिचा तो प्रश्न ऐकून आकाश घाबरतो. मात्र तो म्हणतो की नाही आत्तू, आम्ही कुठेच गेलो नाही. तर रागिनी पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारते. तर आकाश पटकन हो म्हणतो. मात्र त्यानंतर तो पुन्हा नाही म्हणतो. तर रागिनी मुद्दाम त्याला विचारते, सांग ना आकाश, तुम्ही नक्की कुठे गेला होता? तुमचं काही सिक्रेट आहे का? मात्र आकाश म्हणतो नाही आत्तू, आमचं खरंच काहीच सिक्रेट नाही. मात्र त्याच वेळी भूमी तिथे येते आणि काय चालले ते विचारते. तर रागिनी हसतच सांगते की अगं मी आकाशला जरा चिडवत होते. सकाळी तुम्हाला ऑफिसला यायला उशीर झाला ना, म्हणून मी त्याला विचारत होते की तू बायकोला घेऊन शॉपिंगला तर गेला नव्हता ना? आणि त्यावर भूमी म्हणते नाही आत्या, आमची गाडी सकाळी सारखी बंद पडत होती त्यामुळे आम्हाला उशीर झाला आणि आतासुद्धा मला डॉक्टर वर्तकांकडे जायचं आहे पण गाडीच नाही. त्यावर रागिनी म्हणते की काही हरकत नाही, तू माझी गाडी घेऊन जा. आणि ते ऐकून भूमी खुश होते आणि त्यानंतर ती मनाशी म्हणत असते की माझी गाडी तर आत्ता बंद पडली, पण बरं झालं आत्यांना सांगण्यासाठी काहीतरी कारण सापडलं. आणि जेव्हा आकाश भूमी रागिनीच्या कारजवळ जातात तेव्हा कारवर खूप स्क्रॅचेस असतात. त्यामुळे भूमी ड्रायव्हरला त्याबद्दल विचारते. तर ड्रायव्हर सांगतो की काल कार सिटी हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि तिथे पार्किंगला जागा नाही आहे, त्यामुळे ती कार एका खांबावर धडकली आणि डेंट आला. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. ती म्हणते की तुम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये का गेला होता? त्यावर तो ड्रायव्हर सांगतो की मी रागिनी मॅडमलाच घेऊन गेलो होतो लंच टाईम नंतर. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो, कारण ज्यावेळी रागिनी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते त्याचवेळी भूमी आणि रघु काकासुद्धा सिटी हॉस्पिटलमध्येच असतात. त्यामुळे हा फक्त योगायोग आहे की दुसरं काही, असा भूमीला प्रश्न पडतो आणि तिचा रागिनीवरील संशय वाढतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशच्या बाबांचं मृत्यूपत्र पुन्हा एकदा वाचते आणि त्यामधून तिला असं समजतं की आकाशच्या बाबांच्या अपघातानंतर आणि मृत्यूच्या आधी मधल्या 2 दिवसात ते शुद्धीवर होते आणि त्या 2 दिवसातच त्यांनी मृत्यूपत्र बनवून घेतलं. त्यामुळे तिला प्रश्न पडतो की या 2 दिवसात नेमकं असं काय घडलं असेल की त्यांना मृत्यूपत्र बनवण्याची गरज पडली. आणि त्यानंतर ती याबद्दल आजींना देखील विचारते आणि त्यावेळी आजी भूमीला सांगते की जगन्नाथच्या बाबांनी सगळा बिझनेस त्याच्या नावावर केल्याने रागिनीच्या मनात थोडा राग होताच. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांचे अपडेट्स